वेलकम टू माय चॅनल. आणि आज आम्ही चाललो आहे एका स्पेशल ठिकाणी जिथे मी पहिली टाइम चालली आहे. आणि मी एकटीने चालली आहे, माझ्या 2 बहिणी आहेत त्या पण येतात आहे. तर अशा प्रकारे आम्ही 3 सुंदरी असे चाललो आहोत. माझा पाठचा बॅकग्राऊंड एवढा चांगला दिसतोय ना, इथे हे झाड आणि हे सगळं एस्थेटिक, एकदमच एस्थेटिक. आणि मी पण एकदम मस्त दिसते आणि मी अजून खाली पण एकदम मस्त मस्त घातलंय. ते आता मी जेव्हा जाऊ तेव्हा मी दाखवेन, ठीक आहे. सो लेट स्टार्ट दिस व्लॉग आणि जाऊया आपण एका स्पेशल ठिकाणी जिथे मी पहिली टाइम चालली आहे. आणि हे लोक घेऊन चालले आहेत मला आणि त्यासाठी मी सुट्टी पण घेते. आणि मी एकदम एस्थेटिक आणि हे माझे कानातले. आणि आमचा दादा तो आम्हाला सोडायला येतो आहे. आणि ही आणि अजून एक मी किती टॅन झाली आहे. हे सगळं ब्लॉग मध्ये नाही बोलायचं. चल बघू. श्री सुंदरी आणि हिच्यामुळेच हा सगळा प्लॅन झाला आहे. तर भेटूया आपण बाहेर ट्रॅव्हल केल्यावर. ही अजून गोव्यातून बाहेर नाही निघाली आहे. से हाय. आणि आम्ही राजस्थानला जाऊन पोहोचलो. हे खूप मस्त दिसतंय. आता आम्ही निघालो आणि आमच्या दादानी काढली आहे त्याची गाडी. आमचे पैसे वाचवले आहेत त्यामुळे. बट ठीक आहे, कोणा एअर सोबत ठीक आहे. मग आता आम्ही चाललोय, आता आम्ही निघालोय. 3 सुंदरी, प्लीज फ्रेम मध्ये या. आणि चला दादा आतमध्ये आहे. आम्ही बसलोय गाडीमध्ये. लेट्स स्टार्ट द ट्रिप. आणि हा गेट कौन खोलेगा? ये तो समस्या है. चला सुटूया, जो पण सुटेल ना. मीना टीका. वॉचमैन काय बोलतात, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. सोसायटी वॉचमैन भी सांगतोय की सोसायटी वाल्यामध्ये बाजूला नवीन गाडी आली. तर चला जाऊया. ए चल लवकर, गेट कोण खोलणार आहे? जावा गेट खोला. हां बोलतो इकडे पार्किंग आहे की दादा पण येणार आहे आमच्यासोबत. आणि आता तो विचारायला गेलाय की कार नेऊ शकतो की नाही. आणि हे आधी आम्ही घरापासून त्याला बोलतोय की तू ये आणि आता तो बोलतोय की मी नाही येत आहे, असं काहीतरी. श्रद्धे आणि टेन्शन आलंय का? नाही, मी स्पीचलेस आहे. कारण का ह्याचं आपण कधीपासून त्याला बोलतोय की भाई चल. आपण भाईंदर करीत अर्धा रस्त्यावर असतो यार. मग तिथून माहितीये डायरेक्ट गाडीने जाऊ शकतो की नाही जाऊ शकतो. मला वाटतं जाऊ शकतो, कारण की आम्ही लोक गेल्या वेळी गेलेलो तेव्हा होते लोक. आम्ही तर खूप संध्याकाळी, आम्ही लोक 3 वाजता होता निघालेलो. गाडी जेट्टी लेट्स सी आलाय तो. घेऊन जाऊ शकतो. तुमची काय इच्छा आहे? इच्छा का असतं? आमची इच्छा आहे की दादानी यावं. अरे म्हणजे वेलंकणीने गेलं तर चालेल का? असं नाही जा रे भाई, नाही ले रे. मतलब नाही जात 4 व्हीलर. का? मी विचारून आलो. काय बघू आता काय करायचं. चल ना वेलंकणीवरून जाऊया चल. नाही, येताना तर ते उघडं होईल. नाही तिकडून अलाउडच नाही. कोण बोललं दादा? अरे संध्याकाळचे मी आता विचारून आलो, अशी काय बोलते तू? संध्याकाळचे येतात दादा. अरे ब्रो तसं ना, मी आता तर मॅडम Much later. परमिशन आहे. इन्व्हिटेशन घेऊन त्याला परमिशन आहे का? Yes, मेरे. ब्युटिफुल गर्ल येस येस. आणि आता दुसऱ्या रस्त्याने जायला गाडी अलाव आहे. आता आम्ही थोडासा ब्रेक घेतला आहे आणि आता आम्ही आलो आहे इथे खायला. म्हणजे आम्ही लोक आता पावभाजी आणि तवा पुलाव घेतोय, कारण की आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे. ठीक आहे, तर बघूया आता काय खायचं. म्हणजे ठरलंय काय खायचं आहे ते. मग आता ऑर्डर करतोय. हे लोक पावभाजी आणि तवा पुलाव, आणि ते आम्ही गाडीत खाणार आहे. ते चेंज आलाय आणि आता आम्ही पावभाजी इथेच खाणार आहे. आणि आमचा दादा गायब झालाय कुठेतरी. त्याला कधीपासून आम्ही कॉल लावतो पण तो कॉलच उचलत नाही. आणि माहित नाही, सांगून पण गेला नाही कुठे आहे. तो दिसला. अँड हिअर ही इज. लागलाय परत. माझं कान. आता आम्ही पावभाजी इथेच खाणार आहे, कारण की जस्ट फॉर सम रिझन्स. नाही, जस्ट फॉर सम रिझन नाही. कारण ती पावभाजी ग्रेव्ही आहे, सो खाता नाही यायचं. तुला आम्ही खाऊ शकतो गाडीमध्ये. सो
खातो आणि मग असं नाही करायचं असतं. असंच ब्लॉग बनणार ना माणूस, असं कसं बोलतो. नखरे ब्लॉग वाले आहे आणि हिला त्याचा फोटो काढायचा आहे. काढलो आणि मला भूक लागली आहे. आणि मला पण भूक लागली. आता आम्ही लोक फायनली पोचलो आहे. कुठे? पण आम्हाला स्टील चालायचं. आम्ही लोक 2 तास गाडीमध्ये फिरतोय नुसतं, पण तरी पण आम्हाला अजून, आम्ही लोक पोचलो नाही अजून पॅगोडाला. 2 तास झाले आम्ही लोक गाडीमध्येच फिरत होतो. बट फायनली दादाने आम्हाला आणून सोडला आहे इकडे आणि शूट करतोय. आणि प्लीज शो युअर आउटफिट ऑफ द डे. वाव वाव, जाशील ना खास तिकडे. प्रकारे आम्ही लोक आता थोडंसं अजून चालून पोचू तिथे. सो लेट्स मीट यू इन पॅगोडा. सो फायनली एवढं ट्रॅव्हल केल्याच्या नंतर वी आर, आणि दादा येतं. येस, फायनली आपण पॅगोडाला पोचलो आहे. आणि तो गाईज आता आम्ही लोक फायनली पोचलो आहे तिकडे. आणि तेवढं शांत आणि सुंदर वातावरण आहे. कारण फोटो काढायचे असतात या वातावरणामध्ये, पण शांत बसायचं. म्हणून मी जास्त काय ब्लॉग नाही करणार आहे इकडे. मी तर जरा शांत बसणार आहे. पहिला ब्लॉग नाही आहे हा माझा. मी खूप सारे ब्लॉग काढले आहेत, बट जस्ट मी ते अपलोड नाही केले आहेत. आणि इथे आमचा ट्रायपॉड घेऊन टाकला आहे, म्हणून आम्ही लोक काय करतोय, दाखव का संजय, साईडला उठ. ह्याला ट्रायपॉड बनवून फोटो काढलं चाललंय, कारण की मस्त दिसतंय. ए गोलफिर सोनीताई, हे बघा एकदम मस्त इथे व्ह्यू आणि फोटो पण आलेला आहे. दिसत नाही. ओ वाव, मस्त आलाय स्क्रीनवर नंतर. वाव. आणि इथे जास्त फॅशन करून आम्ही लोक चाललोय, पण आता जास्त ऊन नाही आहे. आम्ही लोक खूप लेट आलो आहे तसं, बट ठीक आहे, मस्त वाटतं इथे. फर्स्ट टाईम ॲक्च्युली मला माझ्या बड्डेला यायचं होतं इकडे, बट फॉर सम रिझन्स मी नाही येऊ शकली. बट ठीक आहे, चांगलं वाटतंय आता पण. मस्त शांत एकदम व्ह्यू, एकदम मस्त आहे, एकदम मस्त, एकदम मस्त वाटतंय. मी एक रील तर काढलाय, बट ठीक आहे. आता परत आणि रिश्ता असेल तर DM करा हिला. मस्त वाटतंय खूप, पण खूप जास्त येते आणि मस्त वाटतंय. म्हणून मी जरा आता फोन ठेवणार आहे, ह्या लोकांना देऊन टाकणार. काहीच पण फालतूचं बोलत असते ही पोरगी. चला नंतर शूट करते. ते एक ते आहे काय आहे, ती बेल आहे, तशी वाजवायची असते आणि त्याचा जो साऊंड तो असं पूर्ण घुमतो. मिनार बोलतात त्याला. हां, सो ते आता आम्ही तिथे वाजवायला चाललो. तर हे, आणि हे असं आता मी वाजवणार आहे ते, ठीक आहे. तर तीही दाखवेल. हे बघा, बेल टावर आहे ते आता वाजवचं असं. आता मी लोक चाललं आहे वाजवायला. ही वाजवणार आहे. चल, हे किती मस्त आहे, ही चॉईस. आता ही वाजवणार आहे. आम्हाला तुला नाही माहिती काय? तुला माहिती आहे ना वाजव? अरे आता मी वाजवते, थांब. कसं वाटलं वाजवून? सारखं आपण वाजवतो ना, तर ह्याच्या खाली ना हॉलो स्पेस आहे भरपूर. ओ, तर त्यामुळे त्या घंटाचे व्हायब्रेशन्स येऊन तो आवाज येतो. कारण का आपण त्याला इथे कंपन देतो ना, हे सायन्स. त्यामुळे. आय एम अ सायन्स स्टुडंट, तो ओह. सोबत माहिती. अँड आय एम अ, सॉरी,
आय डोंट वॉन्ट टू रिव्हील इट की मी कोणती स्टुडंट आहे. बस ठीक आहे. ठीक पुढच्या आहे. आता आपण तिकडे पण एक घंटा आहे, तिथे पण जाऊन वाजवणार आहे. नेक्स्ट आता आहे तर आता ही जा परत जा जा स्टार्ट पळत जा. ह्याच्यामध्ये पण सेमच असतं ते बट माझे पाय. आता ह्याचं पण ही सांगेल काहीतरी लॉजिक. शिट आमचा पचका झालाय. बस आणि इथं हा व्ह्यू. आता आम्ही फक्त व्ह्यू दाखवू शकतो तेवढंच. मस्त आहे. हा हिला वाव. चला आता खाली जाऊया. आता तिथे जाऊया. तिथे वर आहे ते. चल आता खाली सगळं जे शूट बीट करायचं होतं ते झालं आहे ह्या लोकांचं. आणि आता आम्ही लोक वर चाललो आहे. वर ते वर आहेत ते. तर मग आता जायचं आहे तिथे. तर लेट्स गो. आणि त्याच्यामुळे आता 5 वाजता तर बंद होतं हे आय गेस 5:30 काय 6 वाजता. तर मग जाऊया तिथे आपण. आता वर थँक्स टू 5 वाजले आम्हाला वरती जायला. फक्त ग्राउंड फ्लोअर वरून फर्स्ट फ्लोअर बस इथून एवढं जायचं होतं. बट किती वाजले. तसेच तुम्ही इकडे सामान आणि हा आमचा फोटोग्राफर आहे सोनिता यालीमध्ये. नाही प्रकारे कॉम खाल्लेला आहे. सुरुवात झाली नाही आणि हा स्कर्टची लय झंझट होते चायला. नुसता पायात येतो. एक तर माझी उंची कमी आहे. बघा ही माझी बहीण जिच्यामुळे हा प्लॅन सक्सेसफुल झाला आणि आम्ही तो एक्झिक्यूट केला आहे जस्ट बिकॉज तिला हवा होता. कुठे गेली. हां मी हाफ डे करून आली. 11चा टायमिंग होता बट मॅडम आल्या आहेत 12:30 तेवढ्यात माझी झोप झाली आणि त्यांना वाटलं की माझ्यामुळे उशीर होतं. बट नो. आणि मला माहिती आहे हे सगळं कट होणार आहे. फालतूची बडबड. व्लॉग म्हणून तुम्हाला समजेल की अख्ख्या घरात किती क्रेज आहे व्लॉगिंग स्टार्ट करण्याचं. नाही करू शकले आपली स्वप्न पूर्ण ते माझ्या माध्यमाने पूर्ण करतात आहे स्वप्न. इकडचा व्ह्यू खरंच खूप जास्त मस्त आहे आणि तो खूप असं हे इथे खूप मस्त आहे व्ह्यू. द कोट इज दिस. आणि हे खूप मस्त कोट आहे. म्हणजे ते सगळेच मस्त कोट आहे बट दिस हे एवढं मस्त वाटतंय आणि मस्त दिसतंय इथे. ते पण खूप मस्त वाटतं. सगळे कोट्स एक वाचून दाखवेल श्रेया. ते जरा वाचून दाखवतोस. जेव्हा मला वाटतं की संपलं आहे आता बट इट्स समथिंग न्यू. देर इज समथिंग न्यू. हे खूप मोठं आहे. माझं जातच नाही आहे हे. अरे सॉरी. हे एवढं मोठं मस्त वाटतं हा गेट. आणि ते खूप ब्युटिफुल कोट्स लिहिले आहेत. खूप जास्त मस्त आहे. त्यामध्ये प्रत्येक कोटमध्ये इट्स ऑल अबाउट माइंड. म्हणजे आपण आपल्या माइंडला कसं ट्रेन करतो आणि आपल्या प्रत्येक गोष्ट आपल्या माइंडपासूनच सुरू होते आणि आपल्या माइंडच्या थॉट्सवरच संपते. हे इथे लिहिलं आहे सगळीकडे. आणि ते मेडिटेशनचं पण सेंटर आहे बट आपण तिथे आतमध्ये नाही जाऊ शकत. तिथे रजिस्टर करावं लागतं मगच जाऊ शकतो. आणि ते खरंच खूप चांगलं आणि मस्त हवेशीर आहे. आणि ते पुढे पण आहे. इथे पण आहे आणि इथे पण आहे. इथे गार्डन आहे एक. बट आता आम्हाला खूप लेट झालं आहे की आता आम्हाला जायचं आहे बीचला. बीचेस अँड बीचला जाणार आहे. हिचे अजून फोटो काढ. माझ्या कानातले एवढे मस्त दिसत आहे ना बट तर ते ही दिसते सगळ्यात जास्त म्हणून हिचे फोटोज सगळ्यात जास्त काढायचे. गोया आता
बट इथे खूप मस्त कोटलेलं आहे, खूप जास्त मस्त आहे ते कोट. लवकर लवकर. नाव वी आर एंडिंग द डे विथ सनसेट. तर मग इथे हा सनसेट खूप मस्त वाटतं आणि आम्ही आता तिथे थोडा वेळ राहणार आहे आणि मग जाणार आहे घरी. आणि इथे कोणच नाही आहे, इथे कोणच नाही आहे. त्या साईडला लांब आम्ही गाडी घेऊन आलो इथे. सो लेट्स एन्जॉय द सनसेट. आता मी पाण्यात जाऊया. चला. दिस प्लेस जास्त मस्त वाटतं इकडे मला. आणि मला माहिती आहे, मला ह्याच्यानंतर माहीत नाही आहे की मी कधी येणार आहे इकडे. सगळं चालूच होणार आहे माझ्या घरी गेल्यावरती. म्हणून मग आता इथं खूप जास्त शांत वाटतं. मी मगाचपासून फोन पण नाही बघितला. शांत वाटतंय मला. आणि दॅट्स इट. हेच हा आजच्या दिवसाचा तोच मेन हे होता. म्हणजे आम्ही अशा जागेवर गेलेलो तिथे शांत आणि मस्त होतं. आणि माझ्यासोबत माझे कझिन्स होते, ते मला खूप बरं वाटलं त्या गोष्टीमुळे. आणि मग बघू आता पुढे काय होतं. तर खायला पण जायचं आहे. बघू कुठेतरी खायला किंवा डायरेक्ट घरी जाणार आहे ते. आणि आता वाजता आणि आम्हाला बाजून येतेच आणि ते काळोख पण नाही झालं. सो बघू आपण आता ट्रेनिंग. मला तर मज्जा येते, मला तर बरं वाटतं त्या खूप जास्त. हा एपिक मोमेंट आहे कारण की पाठचा आणि चंद्र पण दिसतोय, जो मला नाही दिसत आहे. वाव, एवढं मस्त दिसतंय. आणि किती वाजल्यात माहितीये का? आणि मस्त दिसतंय एकदम. आणि मस्त मस्त फोटो पण काढलेत आम्ही. तर आता हिचा फोटो काढायचा आहे. चला काढते. बघा भरती आली आहे. ओ माय गुडनेस. थँक्यू सो मच तुम्ही ठिकाणी मला इथपर्यंत आणल्यामुळे. थँक्यू सो मच. थँक्यू. तरी पडलं. दादा समुद्रातलं पाणी नको आणूस, मी देते पाणी तुला. आणि तो गाडी शिकायची का कोणाला?